नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे। आज आपल्या संत्रानगरीत म्हणजे नागपूरला ॲग्रोव्हिजन ज्याचं 16वं वर्ष आहे यंदा, त्या ॲग्रोव्हिजनला भेट दिली। सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजी हा विषय घेऊन यंदाचं 16वं ॲग्रोव्हिजन मोठ्या दिमाखात पार पडलं। आज खरं तर समारोप झाला। आत्ता स्वतः गडकरी साहेब त्याला उपस्थित होते। म्हणजे टेक्नॉलॉजी काय करू शकते आणि जो माझ्या प्रत्येक चित्रपटातून मी विषय मांडत असतो की शेती। पूर्वी आपण सांगितलं की चला बाबा शेती इकायची नसते, राखायची असते। मुळशी पॅटर्नमधून आपण जमिनी सांभाळायला सांगितलं, पण सांभाळलेली जमीन कसायची कशी, टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन तिला समृद्ध करायची कशी, हे नागपूरमधल्या 16व्या ॲग्रोव्हिजननी स्पष्टपणे क्लिअर केलं। प्रत्येक स्टॉल, प्रत्येक रोप, बीज, बियाणं, खतं, मातीचे प्रकार, कापसावरचे सगळे आजार, त्याची औषधं, मृदूसंधारण, या सगळ्या विषय म्हणजे तुम्ही म्हणाल तो विषय जो शेतीशी निगडीत आहे तो या ॲग्रोव्हिजनमध्ये पाहायला मिळाला। म्हणजे मध्य भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून या ॲग्रोव्हिजनकडे पाहिलं जातं। आणि सतत 16 वर्ष शेतकऱ्यांसाठी काहीतरी सातत्यानं करत राहणं ही सोपी गोष्ट नाही, आणि करता करता त्याचं स्वरूप इतकं व्यापक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळं ॲग्रोव्हिजन पार पाडण्यासाठी जे जे हात, जी जी माणसं राबली, त्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन। असं ॲग्रोव्हिजन महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात घडो, जेणेकरून शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी, आता AI हा किती मोठा घटक आहे। AIच्या तंत्रज्ञानानुसार जर शेती केली तर ही शेती कुठं जाऊ शकते आणि हे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्याला कुठं नेऊ शकतं, हे या ॲग्रोव्हिजनमध्ये पाहायला मिळालं आहे। त्यामुळं चला मंडळींनो, ॲग्रोव्हिजनची ही व्हिजन महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात कशी नेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू। धन्यवाद।